गांधींची भारत जोडो न्याय यात्रेसाठी आता ते मुंबईत दाखल झालेले आहेत। ठिकठिकाणी राहुल गांधींचं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून स्वागत होतंय। आता चैत्यभूमीवर ते दाखल झालेले आहेत। वर्षा गायकवाड देखील त्यांच्यासोबत आहेत, प्रियंका गांधी आहेत। 15 राज्य, 100 जिल्हे आणि 110 लोकसभा मतदारसंघातून आता महाराष्ट्रात राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आलेली आणि त्याचा उद्या समारोप हा शिवाजी पार्कवर होणार आहे। चैत्यभूमीवरून आपण हे दृश्य पाहतोय। राहुल गांधी त्यांच्यासोबत त्यांची बहीण प्रियंका गांधी आहेत। काँग्रेसचे नेते देखील आहेत, वर्षा गायकवाड आहेत आणि इतर देखील नेते राहुल गांधींसोबत आहेत। ठिकठिकाणी राहुल गांधींचं मोठ्या जल्लोषात स्वागत होतंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आता चैत्यभूमीवर राहुल गांधी दाखल झालेले आहेत। आपण त्याचे थेट दृश्य पाहतोय। उद्या दादरमध्येच शिवाजी पार्कवर राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होणार आहे। या सभेसाठी महाविकास आघाडीने जय तयारी केलेली आहे। बघा, चैत्यभूमीवर राहुल गांधींचं स्वागत झालेलं आहे। अगदी नंदुरबार धुळ्यापासूनच ते भिवंडीपासून मुंबईत शिरेपर्यंत, मुंबईत येईपर्यंत राहुल गांधींचं ठिकठिकाणी अगदी जल्लोषात स्वागत झालेलं आहे। आता ही थेट दृश्य आहेत चैत्यभूमीवरची। राहुल गांधींचं स्वागत झालेलं आहे। राहुल गांधींसमवेत प्रियंका गांधी आहेत, काँग्रेसचे इतर नेते आहेत। मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड आहेत। राहुल गांधींची उद्या दादर परिसरामध्ये शिवाजी पार्कमध्येच भारत जोडो न्याय यात्रेची समारोप होणार आहे। या सभेची जय्यत तयारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेली आहे। मणिपूरमधून 15 जानेवारीला भारत जोडो न्याय यात्रा सुरू झाली होती। त्याचा समारोप उद्या आता शिवाजी पार्कमध्ये होणार आहे। महाराष्ट्रात नंदुरबारमध्ये राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आली आणि त्यानंतर नंदुरबार, धुळे, नाशिक करत भिवंडी आणि त्यानंतर आता मुंबईमध्ये राहुल गांधी दाखल झालेले आहेत। आपण बघतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमोर राहुल गांधी नतमस्तक झालेले आहेत। त्यांच्यासमवेत प्रियंका गांधी आहेत, काँग्रेसचे नेते मंडळी आहेत। काँग्रेस मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड आहेत। राहुल गांधींनी पुष्पहार अर्पण करून, राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलेलं आहे। चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलेले आहे।